राजधानी कसं आहे माहिती आहे का, थोडा वारा लागला ना परत येऊ दे, गाडी येऊ दे. बॉक्सर शावर इतकं भयंकर असतंय, त्यामुळे काहीही दम्याचा ह्याचा त्याचा त्रास होऊ शकतो लोकांना. तर हे लपण्यासाठी इथं आणून रात्रीत जाळतात हे लोक. ते आतनं काढून टाकलेलं आहे. तर इथंच नाही तर भाऊ तिथं पण तुम्ही दाखवा किती आहे ते अजून केबल पडलेलं आहे. तर याची चौकशी व्हायला पाहिजे. या केबलाची केबल चोरी आहे. धर अजून एकदा तिथं हे बघा महाराज, सगळेच केबलचं काढून घेतलेलं आहे सगळं. बरोबर, केबल घेऊन प्लास्टिक टाकून दिलं. हा, वरचं रबर टाकून दिलं. शासनातून माल असू शकतो. मी विष्णू कारंपुरी महाराज, महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष व मी माझा सोलापूर समितीचा अध्यक्ष. आम्ही व माझे सहकारी सोहेल शेख यांनी मुळे येथे बांधकाम कामगारांच्या काही समस्येसाठी भेट द्यायला गेलो. तिथनं दिसत होता की धुराचं जे धूर निघत होता, मुळेगाववरनं तिथं दिसत होतं की वर असा मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. ते पाहून आम्ही हळूहळू या ठिकाणी तपास काढले असता पद्मशाली समाजाच्या या जागेवर, स्मशानभूमी जागेवर काय काय टाकले हे सुद्धा आम्हाला कळायला मार्ग नाही. परंतु या ठिकाणी बेकायदेशीरित्या काय काय चालतं हॉस्पिटलमध्ये किंवा केमिकल फॅक्टऱ्यामध्ये किंवा MIDCच्या काही कंपन्यांमध्ये जे विषारी साहित्य असतंय, टाकाऊ साहित्य असतं, या ठिकाणी टाकून जातात आणि त्यामुळं कोणीतरी आग लावली का त्यात स्फोट होऊन त्या बाबतीमध्ये लागला आग, त्याच्यात त्याने आग लागायला कळत नाही. परंतु या आगीमुळं पूर्ण धूर इतका मोठा झाला की या बाजूला पद्मशाली समाजाचा स्मशानभूमी आहे, इकडे मुस्लिम लोकांचा समाजाचा स्मशानभूमी आहे. या परिसरामध्ये गांधीनगर झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात फॅक्टरी आणि रहिवासी लोक आहेत, यार्ड आहे. असं लोकवस्तीमध्ये या ठिकाणी या लागलेल्या आगीमुळं एक इथं निश्चित आहे की या परिसरात लोकांचं जीवन अत्यंत धोक्यात येत आहे. आणि हे कोण टाकतंय, कसं टाकतंय, या बाबतीवर पूर्ण तपास काढावा. आणि महानगरपालिका आयुक्तांना माझी विनंती आहे